योग प्रत्येक शेवटामध्ये दडलेली नवी सुरुवात. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय सुंदर आणि विचार प्रवर्तक विषयावर चिंतन करणार आहोत. योग म्हणजे शेवटाची सुरुवात. पहिल्यांदा हे वाक्य ऐकल्यावर कदाचित ते विरोधाभासी वाटेल, कारण आपल्याला नेहमी असे शिकवले जाते की सुरुवात आणि शेवट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण योग आपल्याला सांगतो की जीवनात प्रत्येक शेवट हा एका नव्या सुरुवातीचा आधार असतो. क्षणभर आपल्या जीवनाकडे पाहूया. आपल्या आयुष्यात कितीतरी गोष्टी सुरू होतात आणि संपतात. बालपण संपते आणि तारुण्य सुरू होते. शिक्षण संपते आणि करिअर सुरू होते. एक दिवस संपतो आणि दुसरा दिवस उगवतो. प्रत्येक समाप्ती ही नवीन शक्यतांचे दार उघडत असते. परंतु जेव्हा एखादी गोष्ट संपते तेव्हा आपण अनेकदा दुःखी होतो. बदल स्वीकारायला तयार नसतो. आपण जे गमावले त्याचाच विचार करत राहतो. योग आपल्याला याच ठिकाणी थांबून विचार करायला प्रवृत्त करतो. योग म्हणजे केवळ शरीर वाकवण्याची कला नाही. योग म्हणजे स्वतःशी जोडण्याची प्रक्रिया आहे. शरीर, मन आणि श्वास यांचा सुंदर समन्वय साधण्याचा मार्ग आहे. जेव्हा आपण योगाभ्यास सुरू करतो तेव्हा प्रत्यक्षात एका प्रवासाला सुरुवात करतो. हा प्रवास बाहेरच्या जगाकडे नसून स्वतःच्या अंतरंगाकडे असतो. प्रत्येक आसनात एक सुरुवात असते. आपण शरीराला एका स्थितीत नेतो आणि काही क्षण त्या स्थितीत स्थिर राहतो आणि नंतर त्या आसनातून बाहेर येतो. हे इतके साधे वाटणारे चक्र आपल्याला जीवनाचे मोठे तत्वज्ञान शिकवते. आसन संपते पण अनुभव सुरू होतो. एका स्थितीचा शेवट होतो पण जागरूकतेची सुरुवात होते. योग आपल्याला बदलाचा स्वीकार करायला शिकवतो, कारण निसर्गात सर्व काही बदलत असते. ऋतू बदलतात, दिवस रात्र बदलतात, परिस्थिती बदलते आणि माणूसही बदलत असतो. जो बदल स्वीकारतो तो पुढे जातो. जो बदलाला विरोध करतो तो दुःखी होतो. प्राणायामाचा विचार केला तरी हेच दिसून येते. आपण श्वास आत घेतो, तो काही काळ आत धरून ठेवतो आणि मग आपण तो बाहेर सोडतो. जर आपण फक्त श्वास आत घेत राहिलो आणि बाहेर सोडला नाही तर जीवन शक्य होईल का? नाही. कारण नवीन श्वास घेण्यासाठी जुना श्वास सोडावा लागतो. नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी जुना थकवा सोडावा लागतो. नवीन विचार स्वीकारण्यासाठी जुन्या मर्यादा सोडाव्या लागतात. यालाच योगाचा संदेश म्हणता येईल. कधी कधी आपण आपल्या मनात राग, मत्सर, भीती, चिंता आणि नकारात्मक विचार साठवून ठेवतो. योग आपल्याला सांगतो की हे सर्व सोडा, कारण जेव्हा आपण अनावश्यक गोष्टी सोडतो तेव्हाच अंतर्मनात शांततेला जागा मिळते. योगाभ्यासाच्या शेवटी आपण शवासनात विश्रांती घेतो. बाहेरून पाहिले तर ते फक्त शांत पडून राहणे वाटते, पण प्रत्यक्षात तो अत्यंत गहन अनुभव असतो. त्या शांततेत आपण स्वतःला ऐकू लागतो. शरीर शांत होते, मन स्थिर होते आणि आत एक वेगळाच आनंद जागृत होतो. जेव्हा जाणवते की खरा योग शरीराच्या लवचिकतेत नाही तर मनाच्या स्थिरतेत आहे. आजच्या वेगवान जगात प्रत्येकजण काहीतरी मिळवण्याच्या धावपळीत आहे, पण योग आपल्याला थोडा वेळ थांबायला सांगतो, स्वतःकडे पाहायला सांगतो आणि जीवनाचा अर्थ समजून घ्यायला सांगतो. कदाचित म्हणूनच योग हा हजारो वर्षानंतरही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण योग आपल्याला शिकवतो की जीवनातील प्रत्येक समाप्तीला घाबरण्याची गरज नाही, कारण प्रत्येक शेवटामध्ये एका नव्या सुरुवातीचे बीज दडलेले असतात. आणि जेव्हा आपण हे समजून घेतो तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो. चला तर मग आपल्या जीवनातील अनावश्यक गोष्टींचा शेवट करूया, नकारात्मक विचारांचा शेवट करूया, भीतीचा शेवट करूया आणि शांतता, जागरूकता आणि आत्मविश्वासाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करूया. कारण योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, योग म्हणजे स्वतःला शोधण्याचा, स्वतःला घडवण्याचा आणि स्वतःशी एकरूप होण्याचा मार्ग आहे. धन्यवाद.